A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लिंबाळा मक्ता येथील परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर व त्यांच्या अधीनस्थ वरिष्ठ अधिकारी या संदर्भात दररोज आढावा बैठका प्रशिक्षण घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहेत। मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात उभारण्यात येत आहे। सध्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लिंबाळा मक्ता येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी 3 स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे। प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही। दर्शनी भागात सर्व स्ट्रॉंग रूममधील CCTV कॅमेरे 24 तास सुरू असून मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे। स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो, तसेच 24 तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते। मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात, त्यामुळे आवश्यक तेवढे मनुष्यबळ या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असेल। तेवढेच पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात काम करणार आहेत। सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल। प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व यावर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या दिव्यांग व 45 वर्षावरील ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे। त्यानंतर एकाच वेळी 6 मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल। मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निदर्शन सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते। यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती MS अर्चना आणि MP मारुती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर व त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मंगळवार 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदान संघात आहेत। एका विधानसभा मतदारसंघातील 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे। याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी 8 आणि ETPBS साठी 2 टेबल आहेत। थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 94 टेबलवर होणार आहे। प्रत्येक टेबलवर 4 कर्मचारी असतात। यामध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक, दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिस्टंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी। यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात। सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात। हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात असतो। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी 2008 मतदान केंद्रावर पार पडले। या मतदारसंघामध्ये 18,17,734 मतदान आहेत। त्यापैकी 9,46,674 पुरुष, 8,71,035 महिला तर 25 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे। या एकूण मतदारापैकी 6,28,302 पुरुष, 5,26,644 महिला तर 9 तृतीयपंथी अशा एकूण 11,54,955 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। यामध्ये पुरुष 66.37%, महिला 60.46% आणि 36% तृतीयपंथीय मतदारांनी टक्केवारी राहिली आहे। 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघात 63.54% मतदान पार पडले आहे। 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीच्या फेऱ्या वेगवेगळ्या राहणार आहेत। यामध्ये उमरखेड 25, किनवट 24, हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील,
तर वसमत 24 आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 25 फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची 94 टेबलवर मतमोजणी. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ. श्रीमती SM अर्चना व MP मारुती विशेष मतमोजणी निरीक्षक असणार आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी वसमत, हिंगोली परिसरात अवैध मद्य विक्री वाहतूक विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, परभणी, हिंगोलीच्या वतीने वरील कालावधीत एकूण 7 गुन्हे नोंद करण्यात आले असून सदर गुन्ह्यामध्ये देशी 10.3 लिटर, विदेशी 4.5 लिटर, हातभट्टी 45 लिटर व रसायन 450 लिटर असा एकूण 25,010 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व 7 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे. वरील कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली AM पठाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, परभणी, हिंगोली, BS मंडलवार दुय्यम निरीक्षक कछवे चव्हाण यांनी पार पाडली. A7 न्यूजसाठी